हॅलो फ्रेंड्स, आपल्या सर्वांची आवडती मालिका हळद रुसली कुंकू हसलं या मालिकेच्या आजच्या शुक्रवार 10 एप्रिलच्या एपिसोडमध्ये न भूतो न भविष्यती असा ट्विस्ट आलाय ज्याचा विचार आजपर्यंत आपण कधीच केला नव्हता. फ्रेंड्स, कृष्णा सरपंच बनली आहे आणि सरपंच बनल्यानंतर कृष्णाने गावातील आपला पहिला न्याय निवाडा केलाय आणि हा पहिला न्याय निवाडा होता बाळजाबाईचा. बाळजाबाईने आजपर्यंत किती कारस्थानं केली आहेत याचा पाढा कृष्णाने गावकऱ्यांसमोर वाचून दाखवला. आणि मग बाळजाबाईला कृष्णा म्हणाले, बाळजाबाई, तुम्ही आजपर्यंत गावात खूप घाण केली आहे आणि आता हीच तुमची शिक्षा, गावातली घाण साफ करायची. म्हणजेच कृष्णाने बाळजाबाईला चक्क गावातील झाडूवाली बनवली आहे, गावात साफसफाई करणारी साफसफाई कर्मचारी बनवली आहे. ज्या बाळजाबाईला आजपर्यंत आपण उंची साड्या, उंची दागिने, मेकअपमध्ये पाहायचो, तीच बाळजाबाई आता एकदम साधी साडी नेसून साध्या अवतारामध्ये, साध्या मेकअपमध्ये गावातील रस्ते झाडतीये, गरिबासारखी जगतीये. मग हे सगळं घडलं तरी कसं, हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. फ्रेंड्स, आजच्या एपिसोडच्या सुरुवातीलाच बंब्या, भक्ती आणि गावातील काही लहान मुलं त्यांच्या घराबाहेर मस्त डान्स करत असतात, नाचत असतात. तेवढ्यात कृष्ण आणि दुष्यंत तेथे येतात आणि विचारतात, बंब्या, हे सगळं काय सुरू आहे? तर बंब्या म्हणतो, अगं काय कृष्णे, तू गावची सरपंच बनली आहे आणि सरपंच बनल्यावर मोठा जल्लोष तर होणार ना. असं म्हणून बंब्या हा दुष्यंतला सुद्धा नाचायला ओढतो. सगळेजण नाचू लागतात. भक्ती म्हणते, अहो दाजी, काय लाजताय, तुमची बायको सरपंच बनली आहे, या नाचायला. तर कृष्णा म्हणते, नाही नाही, मी नाही नाचणार. आणि मग गावातली लहान लहान मुलं म्हणतात, काय कृष्णाताई, तू आमच्याबरोबर क्रिकेट खेळायची, मॅच जिंकल्यावर कशी खेळायची, नाचायची, मग आता पण नाच ना, आता तर तू सरपंच बनली आहे. आणि लहान मुलांचा हा आग्रह म्हणून कृष्ण आणि दुष्यंत दोघेही नाचायला तयार होतात. कृष्णा, दुष्यंत, भक्ती, बंब्या ही लहान मुलं सगळे मिळून मस्त डान्स करत असतात, एकमेकांबरोबर खूप एन्जॉय करतात. त्यामुळे सगळ्यांनाच आनंद होतो. एकीकडे कृष्णा ही सरपंच बनल्याचा आनंद असतो, पण आपल्या आईचं सत्य समजल्यामुळे दुष्यंत मनातून दुःखी सुद्धा असतो. पण त्याच्या चेहऱ्यावर हे दुःख दिसत नाही, कारण बाळजाबाईच्या दुःखापेक्षा कृष्णाचा आनंद हा दुष्यंतसाठी जास्त महत्त्वाचा असतो. आणि त्याच्या चेहऱ्यावर ओसंडून वाहणारा हा आनंद पाहून सगळेच खुश होतात आणि उत्साहात नाचू लागतात. पण इकडे गावकरी मात्र खूप चिडलेले असतात. काल गावात आमदार साहेबांची गाडी आली होती आणि गावकऱ्यांनीच ही गाडी बोलवली होती. गावकऱ्यांनीच आमदार साहेबांना बोलवून घेतलं होतं. गावकरी आमदार साहेबांसमोर बाळजाबाई मुर्दाबाद, बाळजाबाई मुर्दाबाद अशा घोषणा देत असतात. आमदार विचारतात, अरे काय घोषणा देताय, बोला, तुमचा मुद्दा काय आहे? आणि मग गावकरी एक एक करून बाळजाबाईची सगळी कारस्थानं आमदाराला सांगतात आणि म्हणतात, आमदार साहेब, त्या बाळजाबाईचं संपूर्ण साम्राज्य धुळीस मिळालंय. आज ती सरपंच पदाची निवडणूक सुद्धा हरली. आजपर्यंत त्या बाळजाबाईने गावात आमचा खूप छळ केला, आम्हाला पिडलंय, आम्हाला त्रास दिलाय आणि आज आम्ही तिला सोडणार नाहीये. आज आम्ही तिला जिवंत जाणार, आज आम्ही तिचा घात करणार. हे ऐकून आमदाराला जबर धक्काच बसतो. त्याच वेळेस जयकांत, मैनावती, दलपत सुद्धा तेथे पोहोचतात आणि लपून हे सगळं ऐकू लागतात, पाहू लागतात. गावकरी बाळजाबाईला मारणारे हे ऐकून या तिघांनाही जबर धक्काच बसतो आणि आमदार या गावकऱ्यांना समजवण्याचा प्रयत्न करतो, अरे तुम्ही हे काय बोलताय, कायदा हातात घेऊ नका, असं काही वेडवाकडं करू नका. तर एक बाई म्हणते, आमदार साहेब, आज तुम्ही कायद्याचं बोलताय, पण जेव्हा ती बाळजाबाई बेकायदेशीरपणे आम्हाला पीडत होती, आम्हाला छळत होती, आम्हाला त्रास देत होती, तेव्हा तुम्ही कोठे होता? तेव्हा तुम्ही काही बोलले नाही आणि आज बोलताय कायद्याचं. आमदार म्हणतो, माझं ऐकून घ्या, आपल्या देशात अजून कायद्याचं राज्य आहे, उगाच तुम्ही सगळे अडकाल, असं काही वेडवाकडं पाऊल उचलू नका. मी तुम्हाला सांगतो ना काय करायचं. मी त्या बाळजाबाई विरुद्ध एक समिती गठीत करतो. बाळजाबाईने आजपर्यंत काय काय घोटाळे केलेत, काय काय गुन्हे केलेत, ते सगळे आपण शोधून काढूया आणि मग कायद्याने आपण त्या बाळजाबाईला शिक्षा देऊया. तर गावकरी म्हणतात, ओ आमदार साहेब, कोणाला येड्यात काढताय? तुमची ही समिती, तुमचं ते गठन बिठन राहू द्या तिकडं. आम्हाला माहिती आहे राजकारण्यांचा शब्द हा किती खोटा असतो. राजकारणी आपला शब्द कधीच पाळत नाही, याचा अनुभव आम्ही अनेकदा घेतला आहे. पण आता आम्ही तुमच्या शब्दांना भुलणार नाहीये. आमदाराची बोलतीच बंद होते. गावकरी म्हणतात, ओ आमदार साहेब,
आज त्या बाळजाबाईचा घात होणार, आम्ही तिला जिवंत जाळणार. आम्ही काय तुम्हाला परमिशन मागायला नाही बोलवलंय, आम्ही तुम्हाला फक्त एवढं सांगायला बोलवलंय की आज आम्ही त्या बाळजाबाईला मारणार आणि मग ती मेल्यानंतर तुम्ही सगळं प्रकरण सांभाळून घ्यायचं. गावकऱ्यांना काहीच नाही झालं पाहिजे, सगळे वाचले पाहिजे. आणि जर तुम्ही आमच्या विरोधात गेला ना तर आम्ही तुम्हाला सुद्धा सोडणार नाही, हे लक्षात ठेवा. असं म्हणून सगळे गावकरी आमदाराच्या अंगावरच धावून जातात. आमदार घाबरतो, गाडीत बसतो आणि तेथून पळून जातो. सगळे गावकरी आमदाराला हाका मारत असतात. जयकांत, मैनावती, दलपत यांना जबर धक्काच बसतो. जयकांत म्हणतो, पप्पा गेली आता बाळजाबाई, गावकरी तर तिला जिवंत जाणार आहे, आज रात्रीच तिचा गेम होणार आहे. दलपत आणि मैनावती सुद्धा खूप घाबरतात. आता काय करावं हाच प्रश्न त्यांना पडलेला असतो. आणि या मालिकेतला सगळ्यात मोठा ट्विस्ट आपल्या नजरेसमोर येतो. समर, ज्याला आजपर्यंत आपण खूप चांगला समजायचो, तो समर चक्क आपल्या घरी दारू पीत बसलेला असतो. एका हातात दारूचा पेग, दुसऱ्या हातामध्ये मस्तपैकी चकना, आणि तो दारूची पार्टी करत बसलेला असतो. आणि तेवढ्यात त्याची आई अनुसूया तेथे येते. आपल्या आईसमोर तो दारू पितोय, याचा अर्थ अनुसूयाने त्याला कसं वाढवलेलं असेल आणि या समरचं वळण कसं असेल, समर किती चांगला माणूस असेल हे आपल्याला कळून येत आहे. आणि अनुसूया किती चांगली बाई आहे हे सुद्धा आपल्याला कळून येत आहे. आणि अनुसूया ही समरला म्हणते, अरे काय समर, अजून त्या बाळाचा निकाल लागायचा आहे. उद्या कृष्णा पंचायतीमध्ये त्या बाळाचा निकाल लावेल. तू थोडी दम धर ना, कशाला लगेच पार्टी करतोय, नंतर निवांत पार्टी करत बस. तर समर म्हणतो, ए आहे, आज मी पार्टी करणार आहे, कारण बाळाबाईचा निकाल उद्या नाही आजच लागणार आहे. अनुसूयाला काही कळतच नाही. तर समर सांगतो, आत्ता मला गावातील एका माणसाने कॉल केला होता. गावकरी त्या बाळाजावर खूप चिडलेत. तो आमदार सुद्धा गावात आला होता. लोकांनी त्या आमदाराला सुद्धा पळून लावलंय आणि आता सगळे गावकरी मिळून त्या बाळाजाच्या वाड्यावर जाणार आहे आणि बाळाजाबाईला जिवंत जाणार आहे. ती बाळाजाबाई काही जगत नाही आता, ती आजच मरणार आहे. हे ऐकून अनुसूयाला सुद्धा आनंदाचा धक्काच बसतो. ती खूप खुश होते आणि म्हणते, समर हे काय बोलतोयस तू, खरं बोलतोय ना? समर म्हणतो, आय तुझ्याशी कधी खोटं बोललोय का मी? अगं खरं बोलतोय, आजच त्या बाळाजाबाईचा शेवटचा कार्यक्रम होणार आहे. ती काय आता उद्याचा सूर्य पाहत नाही आणि मग सगळं आपलंच. अनुसूया खूप खुश होते आणि म्हणते, वा समर वा, काय बातमी दिली आहे. आणि म्हणते, मी या क्षणाची तर वाट पाहत होते जेव्हा बाळाजाबाई नावाचा काटा आपल्या वाटेतून कायमचा दूर जाईल आणि मग हे सगळं साम्राज्य आपलं असेल, तुझं आणि माझं. फ्रेंड्स, खरंच या सीनवरून कळून येत आहे की जो समर आणि जी अनुसूया आत्तापर्यंत चांगुलपणाचं नाटक करत होते ते किती मोठे खोटारडे आहेत, ते किती मोठे कपटी कारस्थानी आहेत. जो मुलगा आपल्या आईसमोर बसून दारू पिऊ शकतो आणि जी आई आपल्या मुलाला म्हणते की आत्ता नाही नंतर पार्टी कर, त्या दोघांमध्ये काय शिजत असेल, हे दोघे किती वाईट असतील हे कळून येत आहे. आणि आता या मालिकेतील पुढील व्हिलन हीच जोडी असेल यात शंका राहिलेली नाहीये. आणि मग सगळे गावकरी बाळाजाबाईच्या घराच्या दिशेने जात असतात. बाळाजाबाई मुर्दाबाद, बाळाजाबाई मुर्दाबाद अशा घोषणा देत असतात. आणि त्याच वेळेस दलपत, मैनावती आणि जयकांतची गाडी तेथे पोहोचते. गावकरी त्यांची गाडी पाहतात आणि म्हणतात, ए पकडा पकडा, जयकांत आहे जयकांत. जयकांत चांगलाच घाबरतो आणि म्हणतो, ओ पप्पा गाडी लवकर मागं करा, नाही तर गावकरी मलाच मारतील. दलपत गाडी रिव्हर्समध्ये घेतो आणि तेथून पळून जातो. गावकरी त्याच्या गाडीमागे पळतात, परंतु जयकांत सुटून जातो. गावकरी म्हणतात, गेला पळून, पण चला आता त्या बाळाजाबाईलाच जाळूया आपण. गावकरी बाळाजाबाईच्या वाड्याकडे निघतात आणि इकडे आपल्या कृष्ण आणि दुष्यंतचा रोमॅन्टिक डान्स सुरू असतो. बाकीच्या सगळ्यांमध्ये हे दोघेच मस्त कपल डान्स करत असतात. बंब्या, भक्ती, लहान मुलं सगळे कृष्ण आणि दुष्यंतकडेच पाहत असतात. भक्ती तर त्यांची नजरसुद्धा काढते. हे दोघे सगळ्यांकडे पाहतात. आपण एकटेच डान्स करतोय हे त्यांच्या लक्षात येतं आणि कृष्णा ही चांगलीच लाजते. तर इकडे पूजा ही मस्त झोपलेली असते आणि तेवढ्यात सावित्री, ए पूजे असं ओढत ओढत तेथे येते. पूजाला झोपेतून उठवते आणि म्हणते, पूजे उठ लवकर, काय झोपलीस तू? तिकडे गावामध्ये आग लागली, आग. तर पूजा म्हणते, अगं आई, गावात आग लागू दे नाहीतर पूर येऊ दे, तू मला झोपू दे. सावित्री चिडून म्हणते, अगं बाई झोपतीयस काय, आपण सुद्धा त्याच गावात राहतो, गावात आग लागली, पूर आल्यावर आपण काय वाचणार आहे का?
तर पूजा म्हणते, अगं काय सांगायचं ते सांग ना लवकर. सावित्री म्हणते, अगं बाई सगळा गाव पेटून उठलाय, बाळजाबाईच्या वाड्याच्या दिशेने जातोय बाळजाबाईला पेटवायला. हे ऐकून पूजाच्या पायाखालची जमीनच सरकते. पूजा विचारते, हे काय बोलतेस तू हे? सावित्री सांगते, खरंच बोलतीये. गावकरी खूप चिडलेत आणि बाळजाबाईच्या वाड्याकडे गेलेत. बाळजाबाईचे सगळी षडयंत्र त्यांना कळलीत. त्यात बाळजाबाई सरपंच पदाची निवडणूक हरलीये. आता गावकरी काय तिला जिवंत सोडत नाही. आज रात्री या गावात काहीतरी अकराळ विक्राळ घडणारे, बाळजाबाई मरणारे. पूजाच्या पायाखालची जमीनच सरकते. सावित्री म्हणते, पूजे आता आपण सुद्धा या गावातून गाशा गुंडाळू, आपण दुसरीकडे पळून जाऊ, कारण ती कृष्णा गावची सरपंच बनली आहे आणि आता आपलं काही खरं नाही. अगं मी तर तिच्याशी किती वाईट वागले, आपण तिच्याशी किती वाईट वागलो. ती काय आता आपलं सुखाने जगू देत नाही, आपल्याला 2 खास सुखाचे खाऊ देणार नाही ती. आपण इथून पळून जाऊ, नाहीतर आपलं काही खरं नाही पूजे. पूजा चिडून म्हणते, ती कृष्णा अपशकुनी, तिने माझ्या आयुष्याला ग्रहण लावलंय. नेहमी माझ्या वाटेत वाकडी येते मांजरासारखी. मला वाटलं होतं तिचे त्या पोरासोबतचे फोटो पाहून दुष्यंत तिच्यावर रागावेल, तिला सोडून देईल. पण त्या दुष्यंतचा तिच्यावर इतका विश्वास आहे की त्याला काही फरकच पडला नाही. त्यामुळे ती कृष्णा सरपंच बनली. लायकी नसताना निवडणुकीत उभी राहिली, निवडणूक जिंकली आणि आता सरपंचसुद्धा बनली. सावित्री चिडून म्हणते, तिची लायकी आहे की नाही माहीत नाही, पण आता आपली या गावात राहायची लायकी नाही आहे. ती कृष्णा काही आता आपलं सोडत नाही, आपलं जीणं ती मुश्किल करून टाकेल. आता आपण मरणार, आपलं काही खरं नाही. सावित्री खूप घाबरते, आता कृष्णा मला काही सोडत नाही. आणि तिच्या या भीतीमुळे पूजासुद्धा चांगलीच घाबरते. कृष्णा खरंच माझा बदला घेते की काय अशी भीती तिलाही वाटत असते. आणि इकडे दलपत, जयकांत, मैनावती एके ठिकाणी येऊन थांबतात. आणि जयकांत म्हणतो, पप्पा आता काय आपलं घरी जाणं शक्य नाही आहे. गावकऱ्यांना आपण सापडलो ना तर गावकरी आपलाच मारून टाकतील. तर मैनावती म्हणते, जाऊ दे गावकऱ्यांना आणि त्या बाळजाबाईला. ती बाळजाबाई मेली ना तर बरं होईल, सुंठे वाचून खोकला जाईल. तर दलपत म्हणतो, पण सुंठे वाचून खोकला नाही गेला तर काय होईल? ती बाळजाबाई आपल्याला सोडणार नाही, आपलाच कायमचा निकाल लावेल. जयकांत शेठ आत्ताच्या आत्ता त्या बाळजाबाईला कॉल लावून सांगा. जयकांत म्हणतो, हो हो. जयकांत बाळजाबाईला कॉल लावतो. बाळजाबाई घरीच असते. बाळजाबाई जयकांतचा फोन पाहून उचलते आणि म्हणते, बोल जयकांत. तर जयकांत सांगतो, काकी साहेब तुमचा जीव धोक्यात आहे. बाळजाबाईला जबर धक्काच बसतो आणि जयकांत झालेला सगळा प्रकार सांगतो की गावकऱ्यांनी आमदाराला बोलून घेतलं आणि आमदाराला सांगितलं की आज रात्री आम्ही बाळजाबाईला संपवणार आहोत. बाळजाबाई काय आता जगत नाही. आणि मग आमदार तिथून पळून गेला. सगळे गावकरी आपल्या वाड्याकडे यायला निघालेत. आम्ही त्यांना दिसलो तर ते आमच्या गाडीमागे सुद्धा पळालेत. गावकरी आता तेथे वाड्यावर येणारे आणि तुम्हाला जिवंत जाणारे, तुम्हाला मारून टाकणारे. हे ऐकून बाळजाबाईच्या हातातून मोबाईलच खाली पडतो. बाळजाबाई थरथर कापू लागते. आता मी संपले म्हणून ती खूप घाबरते. आणि इकडे जयकांत, हॅलो काकी साहेब आवाज येतोय का असं बोलत असतो. बाळजाबाई बेशुद्ध पडली की काय असं त्याला वाटतं. या तिघांना काहीच कळत नाही. बाळजाबाई मात्र खूप घाबरलेली असते. आणि इकडे कृष्ण आणि दुष्यंताचा डान्स सुरूच असतो. कृष्णा ही दुष्यंताकडे एकटक पाहू लागते. भक्ती विचारते, काय झालं कृष्णे? तर कृष्णा सांगते, भक्ते आज या माणसामुळे मी गावची सरपंच बनली आहे. माझा तर स्वतःवर विश्वास नव्हता, पण या माणसाचा माझ्यावर विश्वास होता की मी गावची सरपंच नक्की बनेल. तुला माहिती आहे का, मी या माणसाकडून त्याचं सगळं हिरावून घेतलं आहे. त्याचं घर हिरावून घेतलं, त्याची आई हिरावून घेतली, त्याची संपत्ती, ऐश्वर्य, कुटुंब सगळं हिरावून घेतलं. पण या माणसाने फक्त मला दिलंय, मला नवऱ्याचं प्रेम दिलंय, साथीदाराचं प्रेम दिलंय, आज मला या गावची सरपंचकी सुद्धा दिली. हा माणूस खरंच किती निस्वार्थी आहे. भक्तीला सुद्धा हे पटतं. भक्ती म्हणते, वय कृष्णे तुझ्या आयुष्याचा जोडीदार आहे ना मोठा दिलदार माणूस आहे. दुष्यंत सरकार खरंच खूप चांगले आहेत आणि आता गावकऱ्यांना सुद्धा हे पटतंय. ते काय त्यांच्या आईसारखे नाहीये, बाळजाबाईसारखे नाहीये. म्हणूनच गावकरी आता त्यांना धाकले सरकार बोलताय. गावकरी त्यांच्याकडे आपल्या समस्या घेऊन येतात. ते शिकले सवरलेले आहेत. ते सुद्धा प्रत्येकाला मदत करताय. गावात त्यांचा मान वाढतोय. आणि आता तू गावची सरपंच बनल्यावर तर तुमच्या दोघांचा मान गावात वाढलाय. तुम्ही दोघे मिळून गावचं कल्याण करा आणि तुमच्या दोघांचा संसार सुद्धा सुखाचा करा. आयुष्यभर तू त्यांची साथ दे, कधीच त्यांना अंतर देऊ नको. कृष्णाला सुद्धा हे पटतं. आणि इकडे बाळजाबाई खूप घाबरलेली असते. वाड्यातून पळून जाण्यासाठी ती वाड्याच्या बाहेर येते, पण त्याच वेळेस गावकरी तेथे पोहोचतात. त्यांच्या हातात मशाली असतात आणि जोरजोरात ते घोषणा देत असतात, बाळजाबाई मुर्दाबाद, बाळजाबाई सोडणार नाही तुम्हाला आज.
बाळजाबाई खूप घाबरते आणि चिडून म्हणते, ए मागे व्हायचा, कुणी हात नाही लावायचा मला, नाहीतर तुमचं मी काय करेल तुम्हाला माहीत नाहीये. गावकरी तिच्या अंगावर धावून जातात. बाळजाबाई म्हणते, सांगितलेलं कळत नाही का, लांब व्हायचं माझ्यापासून, नाहीतर मी पोलिसांना फोन करेल. तेवढ्यात दलपत, मैनावती, जयकांत तेथे पोहोचतात. गावकरी म्हणतात, ए बाळजाबाई, आज काय आम्ही तुम्हाला सोडणार नाहीये. आज गावच्या 5 गावाच्या वेशीवर नेऊन आम्ही तुम्हाला जिवंत जाळणार. तुझ्यासारखी घाण आम्हाला या गावात नकोय. बाळजाबाईला जबर धक्काच बसतो. बाळजाबाई तिच्याजवळ असलेली कुंडी फेकून देते, पण गावकरी काही घाबरत नाही आणि गावातल्या बायका चक्क बाळजाबाईला पकडतात. हे पाहून दलपत, मैनावती आणि जयकांतला खूप आनंद होतो. ते तिघेही लपून बसतात आणि मग गावकरी म्हणतात, चला रे, न्या तिला गावाच्या वेशीवर, आज तिला आपण तेथेच जाळायचं. आणि मग थोड्याच वेळात सगळे गावकरी बाळजाबाईला घेऊन 5 गावांच्या वेशीवर पोहोचतात. तेथे बाळजाबाईला खुर्चीवर बांधलेलं असतं आणि सगळे गावकरी तिच्या आजूबाजूला उभे असतात, हातात मशाली घेऊन. एक शशी नावाचा गावकरी म्हणतो, बाळजाबाई, आता कसं वाटतंय? आजपर्यंत तू अनेक लोकांना असं खुर्चीला बांधलं, त्यांना मारलं, त्यांचा छळ केला. आज तुझे कर्म परत फिरून आलेत, तू सुद्धा याच खुर्चीवर बसलीये, तुला बांधलंय आम्ही, आता कसं वाटतंय? बाळजाबाई चिडून म्हणते, ए शशी, जास्त बोलतोयस तू, एकदा मला सोडून दाखव, मग तुला दाखवते मला कसं वाटतंय. तर गावातला एक दुसरा माणूस म्हणतो, ओ बाळजाबाई, तुमचा पीळ गेला पण अजून सुंब नाही गेला का? जाऊ द्या, एकदा तुम्हाला जाळलं ना, मग तुमची राख होईल, मग तुम्हाला कळेल. दुसऱ्या बायका म्हणतात, होय बाळजाबाई, आजपर्यंत खूप छळलं तुम्ही आम्हाला, खूप त्रास दिला. तुमच्या त्रासामुळे, तुमच्या अन्यायामुळे आम्ही पोळून निघालो, पण आज आग लागल्यावर कसं पोळतं, कसं जळतं ते तुम्हाला कळेलच. आणि मग गावकरी म्हणतात, ए बस झाला आता, आता अजून वेळ वाया घालवायचा नाही, या घाणीला गावात राहू द्यायचं नाही, तिला जाळून टाका. असं म्हणून शशी चक्क रॉकेलचा ड्रम घेतो आणि बाळजाबाईच्या आजूबाजूला रॉकेल टाकतो. बाळजाबाई खूप घाबरते, रडू लागते, सोडा मला, असं नका करू, नका मारू मला, मी तुमची माफी मागते, अशा गयावया करू लागते. परंतु कोणतेच गावकरी तिच्यावर दया खात नाही, कारण मागील 26 वर्षांपासून या बाळजाबाईने गावकऱ्यांचा अक्षरशः छळ मांडलेला असतो. आणि मग बाळजाबाईच्या आजूबाजूला पेट्रोल टाकल्यानंतर शशी चक्क एक मशाल घेतो आणि बाळजाबाईला तो पेटवून देणार. इतक्यात कृष्णा आणि दुष्यंत तेथे पोहोचतात आणि कृष्णा जोरात ओरडते, थांबा. कृष्णा पुढे येते आणि गावकऱ्यांना जाब विचारते, हे काय करताय तुम्ही? तर गावातील बाई सांगते, कृष्णे, आज आम्ही या बाळजाबाईला सोडणार नाही, या बाळजाबाईने गावात घाण केली, आज तिला आम्ही जिवंत जाळणार. कृष्णा चिडून म्हणते, तुम्हाला जर स्वतःलाच बाळजाबाईला शिक्षा द्यायची होती, मग तुम्ही मला सरपंच म्हणून का निवडून दिलं? कुणीच कायदा हातात घ्यायचा नाहीये. आपल्या देशात अजूनही कायद्याचं राज्य आहे आणि आपल्याला त्याप्रमाणेच वागावं लागतं. तुम्ही कायदा हातात घेऊ नका. उद्याच आपण गावची पंचायत बोलूया आणि बाळजाबाईचा मी पहिला न्यायनिवाडा करेल. बाळजाबाईने आजपर्यंत जी पापं केली आहेत, जी कटकारस्थानं केली आहेत, त्या सगळ्यांचं फळ तिला भोगावं लागेल. पण तुम्ही कायदा हातात घेऊ नका. गावकरी कृष्णाला समजवण्याचा प्रयत्न करतात. कृष्णा, हे काय बोलतेस तू? या बाळजाबाईने तुला सुद्धा किती छळलंय, तुला किती त्रास दिलाय, विसरलीस का तू? तिने आमचं जीणं मुश्किल करून ठेवलंय. कृष्णा गावकऱ्यांना समजावून सांगते, मला सगळं मान्य आहे, मला तुमचा राग कळतोय, परंतु कायदा हातात घेणं चुकीचं आहे. कोणाला असं जिवंत जाळणं चुकीचं आहे. आपण जे काही करू ते कायद्याच्या चौकटीत राहूनच करू. मी तुम्हाला सांगते ना, मी तुम्हाला पूर्ण विश्वास देते. मी न्यायनिवाडा करेल. हातातल्या मशाली सोडा आणि जा इथून. उद्या सकाळी या, आपण त्यांचा न्यायनिवाडा करूया. गावकऱ्यांना हे पटतं. गावकरी मशाली खाली ठेवतात आणि तेथून निघून जातात. आणि फ्रेंड्स, पहिल्यांदाच बाळजाबाईच्या डोळ्यांमध्ये अश्रू असतात आणि कृष्णाने आज माझा जीव वाचवला अशी नजर तिची असते. कृष्णा ही बाळजाबाईला म्हणते, बाळजाबाई, आज मी तुमचा जीव वाचवलाय, पण उद्या तुमचा न्यायनिवाडा होणार. तुम्ही केलेल्या पापांची शिक्षा तुम्हाला मिळणार, तुम्ही केलेल्या गुन्ह्यांची शिक्षा तुम्हाला मिळणारच. बाळजाबाईची हिंमतच राहत नाही कृष्ण आणि दुष्यंतशी नजर मिळवण्याची. दुष्यंत एक शब्दही बोलत नाही. दुष्यंतने आतापर्यंत काहीच बोललेलं नसतं. गावकऱ्यांनाही तो काही बोललेला नसतो आणि आता बाळजाबाईला सुद्धा तो काहीच बोललेला नसतो. आणि मग कृष्ण आणि दुष्यंत बाळजाबाईला तशाच बांधलेल्या अवस्थेत ठेवून तेथून निघून जातात. बाळजाबाई खूप दुःखी होते आणि रडू लागते. आणि मग दुसरा दिवस उजाडतो.
आढळराव, बंब्या, भक्ती, गावकरी सगळे कृष्णाच्या घराबाहेर उभे असतात. तेव्हा गावातला एक गणप्या नावाचा माणूस आढळरावांना विचारतो, थोरले सरकार, तुम्ही सुद्धा कृष्णाला सपोर्ट करताय का? तर बंब्या त्याच्यावर हसू लागतो. आढळराव म्हणतात, अरे मी आहे ना त्याला प्रश्नाचं उत्तर द्यायला, थांब तू. आणि आढळराव हे त्याला समजावून सांगतात, अरे गणप्या, काय प्रश्न विचारतोय तू? कृष्णा माझी सून नाहीये, कृष्णा आधी माझी मुलगी आहे. आणि बापाचं हेच कर्तव्य असतं, आयुष्याच्या शेवटापर्यंत पोरीच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहणं. त्यामुळे मी माझ्या पोरीच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहिलोय, दुसरं काय नाही. आणि तेवढ्यात कृष्ण आणि दुष्यंत घराबाहेर येतात आणि सगळे गावकरी, गावच्या सरपंचबाई, कृष्णाताईंचा विजय असो, कृष्णाताईंचा विजय असो अशा घोषणा देऊ लागतात. कृष्ण आणि दुष्यंतला खूप आनंद होतो. कृष्णा आढळरावांना नमस्कार करते आणि मग आढळराव हे कृष्णाला समजावून सांगतात, कृष्णा, आज सरपंच म्हणून या गावात तुझा पहिला दिवस आहे. गावकऱ्यांनी खूप आशेने तुला या सरपंच पदावर बसवलंय आणि पहिल्या दिवसापासूनच तुला त्यांच्या अपेक्षा पूर्ण करायच्या आहेत. आणि फक्त एवढंच नाही, तर आजचा दिवस तुझ्यासाठी खूप महत्त्वाचा आहे. आज तुला तुझ्या आयुष्यातील सगळ्यात पहिला आणि सगळ्यात मोठा न्यायनिवाडा करायचा आहे. मी कोणाबद्दल बोलतोय हे तुला माहिती आहे ना? कृष्णाला समजतं की आबा हे बाळजाबाईबद्दल बोलताय, परंतु दुष्यंत हा काहीच बोलत नाही. आणि दुष्यंतला कुठेतरी वाईट वाटत असतं, कारण शेवटी बाळजाबाई त्याची आई आहे आणि आज बाळजाबाईचाच न्यायनिवाडा होणार असतो. बाळजाबाईच्या पापांची शिक्षा त्यांना मिळणार असते. कृष्णा ही थोडी घाबरलेली असते, पण दुष्यंत कृष्णाच्या खांद्यावर हात ठेवतो आणि तिला हिंमत देतो. आज तिला तिच्या आयुष्यातील एक मोठा न्यायनिवाडा करायचा असतो. बाळजाबाईला तिच्या पापांची शिक्षा द्यायची असते. आणि आजचा एपिसोड येथेच संपतो. फ्रेंड्स, खरंच हळद रुसली कुंकू हसलं या मालिकेचा आजचा एपिसोड खूप भारी होता, खूप इंटरेस्टिंग होता. शेवटी बाळजाबाईला गावकऱ्यांनी तिच्या पापांची शिक्षा दिलीच. गावकऱ्यांनी तिला जाळलं नाही, पण बाळजाबाई जी काही घाबरली आहे त्यावरून तिला कदाचित तिच्या गुन्ह्यांमुळे, तिने केलेल्या पापांमुळे आपण काहीतरी चुकीचं वागलो अशी भावना झाली असेल असं नक्कीच वाटतंय. या मालिकेचा आजचा एपिसोड तर खूप भारी होता, परंतु पुढील एपिसोड आणखीन भारी असणारे, आणखीन मोठा ट्विस्ट या मालिकेत येणारे. मग नेमकं घडणार तरी काय? तर फ्रेंड्स, हळद रुसली कुंकू हसलं या मालिकेच्या पुढील एपिसोडमध्ये आपण पाहू गावची पंचायत भरणार. एकीकडे बाळजाबाई, दुसरीकडे अनुसूया उभी असेल आणि मधोमध सरपंचबाई कृष्णा असेल. आणि कृष्णा ही सगळ्या गावकऱ्यांसमोर बाळजाबाईच्या पापांचा पाढा वाचणार की बाळजाबाईने अनुसूयावर गोळी चालवली, मग आढळरावांना फसवून त्यांच्याशी लग्न केलं आणि मागील 26 वर्षांपासून गावकऱ्यांचा छळ केला, त्यांच्या जमिनी लाटल्या, त्यांना व्याजाने पैसे देऊन त्यांच्यावर अन्याय केला, त्यांना खूप त्रास दिला. आणि या सगळ्या गुन्ह्यांची शिक्षा म्हणजे बाळजाबाईने गावात घाण केली आहे आणि आता गावातली ही घाण बाळजाबाई साफ करणार. असं म्हणून कृष्णा ही चक्क बाळजाबाईच्या हातात झाडू देणार आणि बाळजाबाईला गावची सफाई कर्मचारी बनवणार. आणि त्यानंतर ज्या बाळजाबाईला आजपर्यंत आपण उंची साडी, मोठे मोठे दागिने आणि मेकअपमध्ये पाहिलंय, त्या बाळजाबाईला चक्क आपण साध्या रूपात पाहणार. साधी साडी, चेहऱ्यावर कोणताही मेकअप नाही, आणि तीच बाळजाबाई चक्क गावात झाडणार, गावाची स्वच्छता करणार, गावाची साफसफाई करणार, झाडाखाली बसणार. कोणताही लवाजमा नसेल, कोणतेही गुंड, बॉडीगार्ड, मोठ्या मोठ्या गाड्या नसतील. म्हणजे आता बाळजाबाईचं एक नवीनच रूप आपल्याला पाहायला मिळणार आहे. तर फ्रेंड्स, तुम्ही सुद्धा हे बाळजाबाईचं नवीन रूप पाहण्यासाठी एक्सायटेड आहात ना? नक्कीच कमेंट करून सांगा. आणि हळद रुसली कुंकू हसलं या मालिकेचे असेच नवीन नवीन एपिसोड, नवीन नवीन अपडेट सर्वात आधी पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करा. म्हणजे या मालिकेचे नवीन नवीन एपिसोड तुम्हाला सर्वात आधी पाहायला मिळतील. खूप 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 धन्यवाद.